योद्धा न्यूज मराठी। आंदोलन या ठिकाणी नुकतंच पार पडलं। आंदोलनामध्ये पूर्ण तालुक्यातून सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी सहभागी झाले, परंतु यामध्ये खऱ्या अर्थानं नेतृत्व जे केलं ते तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे पाटील आहेत। त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान रामदासाबा धनवटे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले। खरं तर ही थोडीशी चाहूल होती की हे शासनाला दाखवून दिलं गेलं की त्वरित या ठिकाणी न्याय मिळावा। जर न्याय मिळाला नाही तर पुढच्या काळामध्ये तीव्रता वाढेल। निश्चितच आपण तीव्रतेचं जर बोलायचं म्हटलं तर आपण पाहिलं रस्त्यावर बरेचशी मंडळी, तालुक्याचे उपसभापती मंगेश सावंत देखील बसले होते, त्यांना देखील पोलीस प्रशासनानं उचललेले आता ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आता आंदोलन संपन्न करून आलेले आहेत। खरं तर आबा आक्रमकपणे त्या ठिकाणी मगाशी बोलले की जर आता न्याय मिळाला नाही तर पुढे अजून तीव्रता वाढणार आहे। आबा काय परिस्थिती राहणार पुढच्या काळात त्या तीव्रतेमध्ये? नाही, आत्ताचं आंदोलन गांधीवादी शांततेचं होतं। उद्याच्या काळातलं आंदोलन हे क्रांतीवीरांचं असेल। क्या बात, गांधीवादी होतं, आता क्रांतिकारीकांचं राहणार आहे पुढचं आंदोलन। धन्यवाद। खरं तर माऊलींचा तालुका म्हटला जातो आणि ज्या माऊलींच्या तालुक्याचे खरं तर आमदार आहेत, अर्थातच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे, एका बाजूला माऊलींचा शांततामय तालुका आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे क्रांतिकारकांचा राजगुरूंचा तालुका। आता या ठिकाणी माऊलींचं आंदोलन शांतता मार्गाने झालं, परंतु पुढच्या काळामध्ये क्रांतिवीरांचा राजगुरूंचा तालुक्याच्या माध्यमातून तीव्र आंदोलन होईल असं वाटतं। पुढचं आंदोलन करायची गरज पडणार नाही। आम्ही सगळे सकारात्मक आहोत। 2 महिन्यात कमिटीचा अहवाल सकारात्मक येईल आणि पूर्वीच्याच रोडनी पुणे ते नाशिक पूर्वीच्या मार्गानेच रेल्वे होईल। खरं तर या ठिकाणी अतिशय सकारात्मक भावना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली। निश्चित आंदोलन करणं, तीव्रता आणणं याहीपेक्षा आज ती वेळ येणार नाही आणि उद्याच्या काळात आपल्याला न्याय निश्चित मिळेल अशी भावना या ठिकाणी आमदार साहेबांनी व्यक्त केली। निश्चित आपण सगळं आंदोलन ओळखून आदरणीय आमदार साहेब देखील या ठिकाणी आले। सर्व मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।